हाय, हे जे आता लाडकी बहीण योजना आलेली आहे त्यामध्ये जुलैमध्ये ज्या बायकांनी फॉर्म भरले होते तर त्यातल्या म्हणजे आता जवळजवळ जुलैमध्ये भरलेल्या फॉर्मच्या त्या बायकांचे सगळ्यांचे पैसे आलेले असं म्हणायला हरकत नाहीये। आणि ज्या बायकांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले त्या बायकांचे काही बायकांचे आले, काही बायकांचे नाही आलेले, काही फॉर्म पेंडिंग पडलेले आहेत अजून। तर त्या बायकांचे पेमेंट सप्टेंबरमध्ये येणार आणि 3 महिन्याचे पूर्ण पैसे येणार आहे सप्टेंबरला। कारण मी पण ऑगस्टमध्येच फॉर्म भरलेला आहे आणि मला नव्हतं माहिती की ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, पेमेंट सप्टेंबरमध्ये येणार आहे हे मला नव्हतं माहिती। पण मी जेव्हा मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी जेव्हा घोषणा केली तेव्हा मी प्रत्यक्ष ती ऐकली यूट्यूबवर ना, तेव्हा मला माहिती झालं की आणि मला बरं वाटलं जरा ऐकून। मला तर एकदम अशी काळजीच लागली होती की माझे फॉर्म तिथे म्हणजे सबमिट झालेला आहे पण ते अजून ऍक्सेप्ट नाही झालेला आहे तिकडनं। तर मला तर भीतीच वाटत होती होईल का नाही होईल का नाही। पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी हे बोलले ना तेव्हा जरा बरं वाटलं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या बायकांचे पैसे जे खात्यात जमा होणार आहे ते सप्टेंबरमध्येच होणार आहे, डायरेक्ट 3 महिन्याचे। तर हे ऐकून जरा बरं वाटलं। आणि या साहेबांनी ही जी योजना चालू केली आहे ना ती खरंच खूप चांगलं काम केलंय त्यांनी, खूप म्हणजे खूप चांगलं। काही बायकांना खूप मोठा आधार भेटलाय। 1500 रुपये तसं म्हटलं तर ही रक्कम काही कमी नाहीये आपल्यासाठी म्हटलं तर। आपण त्याच्यामध्ये खूप असं विचार केला ना तर खूप खर्च आपला होऊ शकतो त्याच्यामध्ये। जसं की आता आपल्याला कपडे नाही येत, आपण कपडे घ्यायला पाहिजे तर कपडे घेऊ शकतो। आपल्या मुलांच्या गरजा आहेत, आपण त्या घर खर्च पगार जो येत होता त्या पगारामध्ये आपलं काय होतच नव्हतं, काटकसरीने चालू होतं। तर या पैशामध्ये आपण ते करू शकतो। आपल्या मुलाला शूज हवाय शूज देऊ शकतो, टी शर्ट वगैरे नाही आहेत त्याला थोडेसे त्याच्यातच काम चालू होतं तर त्या पैशांमध्ये आपण तेही करू शकतो। आपल्या मुलांना टी शर्ट म्हणा, शूज म्हणा, शाळेत जायला यायला मौजे लागणार आहेत ते मौजे म्हणा, म्हणजे अशा गरजेच्या छोट्या छोट्या वस्तू ज्या आपण खरेदी करू शकत नव्हतो किंवा त्या वस्तू खरेदी करायला खूप विचार करावा लागायचा की हे पैसे आता कुठे वापरायचे, कसे वापरायचे। जसं की आता घरचं भाडं भरायचं झालं म्हणजे सगळा हिशोब करून खर्च करावा लागायचा, पण आता तो विचार करायची गरज नाही। डोक्याला एवढं टेन्शन द्यायची गरज नाहीये। कारण आता साहेबांनी जी योजना आणली आहे त्याच्यामध्ये आता खूप चांगलं होणार आहे। मुलांना वह्या, त्यांच्या वह्या संपल्या तर वह्या, ट्युशनची वही असते, ट्युशनची फी असते, त्यांचे पेन संपले पेन लागणार आहे, कलर संपले कलर लागणार आहे। मला तर 2 मुलं आहेत, माझा एक मुलगा 9वीला आहे, एक 1लीला आहे, तर दोघांचा वेगळा वेगळा खर्च असतो। छोट्या मुलाला पेन्सिल तर लागते, शॉर्पनर, खोड रबर ते त्याचं संपत असतं, हरवत असतं, सारखं काय ना काय होतच असतं, त्याला काय पेन्सिली पुरत नाही, सारखा खर्च असतोच असतो। छोटा छोटा खर्च पण खूप मोठा असतो। आपल्याला वाटतं काय एवढे 5,000 रुपयाची गोष्ट आहे, पण आपल्यासाठी ती 5,000 रुपयाची गोष्ट पण खूप मोठी आहे। आणि माझा मोठा मुलगा त्याचा पेन तर संपतच असतो, कंटिन्यू अभ्यास पेन तर संपतच असतो, पूर्ण पेनाचा पॅकेटच आणून ठेवावं लागतं त्याच्यासाठी। नाही तर मग कधी पेन संपला ना लक्षात नाही राहिलं की पेन घ्यायचा आहे, मग त्याला शाळेत गेल्यावर मित्रांकडे मागावं लागतो, असला तर ठीक आहे नसला तर मग प्रॉब्लेमच होतो ना त्याच्यासाठी। तर मग अशा आपल्या मुलांची अडचण होणार नाही, शाळेची अडचण होणार नाही। आपल्यालाही आपल्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो, पैशाची काटकसर करून नव्हतो करू शकत, तर तेही आपण करू शकतो। बरं आपल्याला एक म्हणजे 200 रुपये 300 रुपये आपण महिन्याचे जर ते जमा ठेवू शकतो तर तेही होऊ शकतंय। तर ह्या योजनेतून आहे ना खूप म्हणजे मला ना असं वाटतंय का खूप म्हणजे ना सगळ्याच बायकांचा फायदा होणार आहे या योजनेमधनं। आणि मला ना खूप दिलासा भेटला या योजनेने, खूप दिलासा भेटलाय। मी जर एकतर भाड्याच्या रूम मध्ये राहते, माझं काही स्वतःचा रूम नाहीये, मला तर खूप मोठा आधार भेटलाय। बाकीच्या बायकांना तर भेटलाच असणार आहे पण मी माझं स्वतःच सांगते की मला खूप मोठा आधार भेटलाय। आणि आता पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा पेमेंट खात्यामध्ये जमा होईल तो आनंद बघण्यासारखाच असेल, अनुभवण्यासारखा म्हणजे तो आनंद काहीतरी वेगळाच असेल, खूप वेगळा आनंद असेल तो की मी माझ्यासाठी काहीतरी करू शकते, माझ्या मुलांसाठी आनंदाने आणि नो टेन्शन मध्ये। तर आता बाकीचं आपण बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
बाय.